काय झालं काय? आज अगं एक क्लायंट आली होती ना, तर तिचे खूप पिंपल्स होते, असे भरलेले होते. खूप पिंपल्स होते भरपूर, एवढे होते, तोंड पूर्ण भरलेलं. मागच्या वेळेस गेल्या महिन्यात आली होती तर खूप भरलेली होती, आयब्रो मध्ये सुद्धा होते तिचे. तर मी तिला बोलली ना काहीतरी ट्रीटमेंट वगैरे कर, तुला भरपूरच येतात. ती बोलली मी कधी करतच नाही, तर जाऊ दे मला. आता ह्या वेळेस आली ती ना, तुझा चेहरा एकदम प्लेन आणि शाईन पण. मग मी बोलली तिला की का ग तुझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स गेले कुठे? मागच्या वेळेस तर भरपूर होते. ताई मी ना ते एक हे लावते बोलते, सिरम आणि फेस वॉश. फ्लेक्स. नाही ग, दुसरं काहीतरी कंपनी आहे, ती आता मला येत नाही, तुला सांगते, दाखवते मी. तर ती बोलली की मी बोला मग मी तोपर्यंत ना ते तिकडे गेली क्वार्टरवर. तर मी बोलली की मला पण दे ना मग ते कोणतं, तर मी पण बघते म्हणजे ज्याला असेल तर दाखवू का. ऍप घेतला तिने. मी बोला माझ्या फोन मला वाटलं गुगलवर सर्च करेल ना, आता आता मला नाव टाकता नाही आलं लवकर गडबडीत, तर मी तूच टाकून दे बाबा. तर गुगलवर न करता त्याचा ऍप डाउनलोड केला. केला की फोन नंबर सांगा, मी क्वार्टर आले रुको जरा सबर करो. तर तिथं फोन नंबर लागतो ना, तर मी फोन नंबर सांगितला तिला. सांगितलं त्याची म्हणजे आता ओटीपी खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गए. ओटीपी बंद कर. मी बोलती अहो काय नाही होत ताई, मी पण मागवलंय. नको अहो म्हणजे ते ओटीपी येतो नाही चलेगा. ओटीपी आला मी नको ते मला समजत नाही. तर बँकेचं बा मला ओरडते सगळ्या, ओटीपी नाही बंद कर, तू बंद कर. तर ती बोलते हो ते कशासाठी असते तुम्हाला समजवते, ते घरी पार्सल घेऊन येते ना, त्यासाठी ते प्रॉपर ऍड्रेस साठी असते. नको ते ओटीपी वाले धंदे नको, ते डायरेक्ट डिलीट मारलं, त्यांचे मेसेज यायला चालू झाले. मी ते रिसीव्ह पण नाही केले, तुला दाखवते. ते मेसेज सुद्धा रिसीव्ह नाही केले. मला वाटलं बापरे माझे कोणता ऍप होता तो? कोणता ऍप? मेसेज मध्ये गेले मी आणि बघते माझे पैसे कट झाले का बँकेत. पण तो ओटीपी तर दिला होता. पण मी ते ऍप डिलीटच मारून टाकलं. ओटीपी एकदा दिल्यावर काय नाही ना, मग तो ऍप डिलीट मारणार तर राहू दे तुझ्या फोन मध्ये. त्याचे ह्याला येत आहे ग मेसेज, पण तू ऍप डिलीट केला तरी ओटीपी तर दिला ना.